मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी वैष्णवी पाटील मनापासून स्वागत करते व व्यासपीठावर सादर करते रायगडाला जेव्हा जाग येते हे छोटेसे नाटक. खरंच ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे तर आमच्या जन्मापासून जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून गेली. थोरल्या माँसाहेबांची भाकर आम्हाला जाण येण्या अगोदरच तुटून पडली आणि आबासाहेब यांची तर जन्मापासूनच आमच्यावर गैरमनसी आणि तरी देखील महाराजांची आमच्यावर माया नाही. हा केवळ एक समज आहे असा आपण मानता. समज युवराजवीर तुम्ही थोरांपायी जन्मलात. माता पितांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून रायगडावर आजपर्यंत थाटामाटात वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दरभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर गोंधली आहे ती त्यांच्या ओठांवरील सुन्न चरत. आमच्या पोटात जाणवते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहास, त्यांची राजमुद्रा. आग्र्यातून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातडी तटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा पोर रानावनातून उन्हातानातून महाराजांपाठोपाठ दौडताना अजूनही आमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत आहे. पाहायला तरतरून फोड आले आहेत तरी हू नाही की चू नाही. अपरात्री मथुरेने एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम ठोकला. मध्यरात्री खतपत सुरू झाले तेव्हा निराधिपंत सल्ला देतात, महाराज जर सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. माफ करा, ग्लानीवर पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसाच बाहेर धावतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी मारत तो हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. इवल्या हातांनी मारलेली मिठी आबासाहेब आपल्या पोलादी बोटांनी सोडतात आणि मांस घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांडातून शेकडो कोसांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून मांस घराकडे जाईल तोच पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, पण फक्त स्वराज्य स्थापनेची इच्छा माझ्या शिवबाच्या मनात होती, माझ्या शिवबाच्या मनात होती. जय भवानी.